नमस्कार, ग्रेटा टॉक्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज दुसऱ्या अध्यायातील गीतेच्या 5व्या विचाराची चर्चा करूया, जसे योगी किंवा स्थिर वृत्तीचे महत्त्व। योगी किंवा स्थिर बुद्धी असलेली व्यक्ती सतत शांत, संतुलित, शुद्ध आणि नियंत्रित वृत्तीने आपली क्रिया करते। तृष्णा, क्रोध, लोभ या विकारांनी आणि इष्ट अनिष्ट घटनांनी तो विचलित होत नाही। भगवान श्रीकृष्णांच्या मते अशा मानवाला आदर्श म्हणावे। जेव्हा आपण आपल्या मनात येणारे सर्व वाईट विचार सोडून देतो, तेव्हा आपले मन पूर्णपणे तृप्त होते आणि आपली बुद्धी स्थिर होऊन विकसित होते। स्थिर बुद्धी असलेल्या व्यक्तीला दुःखाची चिंता नसते आणि त्याला सुखाची इच्छा नसते। तो आसक्ती, भीती आणि क्रोधरहित असतो आणि त्याचे मन संतुलित असते। दुःखात आणि सुखात ज्याचे मन अविचल असते त्यास ऋषी म्हणतात। तो शुद्ध असून दुःख आणि आनंद अनुभवण्यास मुक्त असतो। तो वासना, भय, क्रोध, लोभ यापासून नियंत्रित आणि मुक्त असतो। जो मनुष्य सर्व इच्छा, लोभ, स्वार्थ, आसक्ती आणि अहंकार सोडून देतो त्याला शांती मिळते। या जगात त्याची दिशाभूल होत नाही आणि तो पूर्णत्व प्राप्त करतो। त्याचे मन शांत होते, मोहरहित होऊन तो गोंधळून जात नाही। मित्रांनो, प्रश्न असा आहे की आपले वर्तन कसे असावे किंवा आपण शांत आणि संतुलित मन कसे विकसित केले पाहिजे। स्थिर बुद्धी अवस्था ही मनाची उच्च अवस्था आहे। हे हळूहळू विचार आणि संयमाने साध्य केले पाहिजे। सुख दुःख, यश अपयश, मान अपमान असे संघर्ष या जगात नेहमीच अनुभवायला मिळतात। अशा वेळी गंभीर प्रसंगांना तोंड देताना मनाचा समतोल राखण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे। त्यामुळे मन शांत राहील। या जन्मात दैनंदिन व्यवहार किंवा कर्तव्ये करून सिद्धता मिळवायची असते। योग म्हणजे शांत, संतुलित मन। उदाहरणार्थ, युद्धादरम्यान श्रीरामांनी आपले मन संतुलित आणि केंद्रित ठेवले। रावणाने उच्चारलेल्या अपमानास्पद शब्दांनी त्यांनी आपले मन विचलित होऊ दिले नाही। मित्रांनो, सियाची गोष्ट ऐकूया, जी आपल्याला शांत व संतुलित मन कसे विकसित करावे याबद्दल सांगेल। आजोबांनी सियाला मन शुद्ध करण्यासाठी ध्यानधारणा करण्याचा सल्ला दिल्याने ती तिच्या अंगणात एका वडाच्या झाडाखाली बसली। तिने डोळे बंद केले आणि लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला। तिने प्रयत्न केला, पण तिला मन एकाग्र करता आले नाही। नकारात्मक विचारांमुळे तिचे मन विचलित झाले होते। अनेक विचार तिच्या मनाची एकाग्रता भंग करू लागले। नंतर तिचे आजोबा अंगणात आले आणि त्यांनी तिला ध्यानधारणा करताना पाहिले। सियाने त्यांना तिच्याकडे येताना पाहिले आणि ती त्यांना म्हणाली, आजोबा, मला मन एकाग्र करता येत नाही। अनेक विचार माझ्या मनाला अस्वस्थ करत आहेत। आता मी काय करू? त्यांनी उत्तर दिले, सिया बाळा, नकारात्मक विचार करू नकोस। तू तुझ्या मनात सकारात्मक आणि आनंदी विचार आणले पाहिजेस। तू तुझ्या प्रियजनांसोबत घालवलेल्या आनंदाच्या क्षणांचा विचार कर। त्या क्षणांचा विचार कर जेव्हा तुझ्या सर्व मित्रमैत्रिणींनी तुला चांगले गुण मिळाले व पुरस्कार मिळाला म्हणून तुझी प्रशंसा केली। फक्त आपले डोळे बंद कर आणि बासरी वाजवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचे दर्शन करण्याचा प्रयत्न कर। चांगल्या एकाग्रतेसाठी पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळ, खळखळ वाहणाऱ्या नदीचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न कर आणि तुझ्या त्वचेवर सूर्यप्रकाश, तुझ्या आजूबाजूला वाहणारा थंड वारा इत्यादी अनुभवण्याचा प्रयत्न कर। निसर्गाशी जवळीक तुला एकाग्र होण्यास नक्कीच मदत करेल। तू नियमितपणे तुझ्या भावना आणि विचारांवर नियंत्रण ठेव। त्याबरोबर तुझे मनही संतुलित ठेव। तुझे मन शांत करण्यासाठी तू रोज योगा केला पाहिजेस। मला खात्री आहे की जर तू दररोज सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करून ओम जपाचा सराव केलास तर तू तुझ्या नकारात्मक विचारांवर नक्कीच मात करशील। मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आणि गीतेचा 5वा विचार आवडला असेल। पुढील भागात कथेसह 6व्या विचाराची चर्चा करूया। कृपया ऐका, लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।